नमस्कार सेविका ताईनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईनो, एप्रिल महिना सुरू आहे म्हणजे आपल्याला सर्वेक्षण, कुटुंब सर्वेक्षण हे करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ऑफलाईन पण सर्वेक्षण करायचं आहे आणि ऑनलाईन पण करायचं आहे। तर आपल्याकडे जे ऑफलाईन रजिस्टर आधीचे आहेत त्याच्यामध्ये फक्तच आपल्याला जे वाढलेले असतील तेवढे नाव आपण घेऊन फक्त आपल्याला तेवढी टोटल मारायची, बाकी आपण जास्त काही करू नये, कारण की आता आपण सगळंच आता ऑनलाईन ठेवत आहोत। तर त्याच पद्धतीने आता आपल्याला ऑनलाईन देखील कुटुंब सर्वेक्षण करायचं आहे। आधी आपण केलेलं आहे, आता काही राहिलेले कुटुंब असतील ते आपल्याला करायचे आहेत आणि अजून कोणी सुरुवात केली नसेल तर त्यांनी देखील कुटुंब सर्वेक्षण याच्यामध्ये टाका। आणि कुटुंब सर्वेक्षण फक्त आणि फक्त आपल्याला लाभार्थ्यांचे आई वडील यांचंच आपल्याला करायचं आहे, कारण इतर कुटुंबाचं सर्वेक्षणसाठीचे जे ऑप्शन आपल्याला पाहिजेत की आजी आजोबा काका काकू, तर ते ऑप्शन उपलब्ध नाहीत। पण एखाद्या कुटुंबात जर लाभार्थी आला असेल, तिथं आजी आजोबा असतील तर त्या कुटुंबाचं सर्वेक्षण तुम्ही त्या पद्धतीने टाकू शकता, किंवा आई वडील नाहीत तर अशा कुटुंबाचं देखील तुम्ही ते पालक म्हणून तिथं सर्वेक्षण करू शकता। परंतु ज्यांचे सध्या लाभार्थी आहेत तर तेवढेच आई वडील आणि मुलं याच्या व्यतिरिक्त आपण कुटुंब सर्वेक्षण करू शकत नाही, किंवा इतर जर योग्य जोडपी असतील तर त्यांचं देखील, समजे गरोदर माता असेल तर तिची फॅमिली म्हणजे फक्त ती आणि तिचे मिस्टर, तर अशा पद्धतीने आपल्याला कुटुंब सर्वेक्षण हे करायचं आहे। म्हणजे फक्त लाभार्थी घटक, कारण की नातेसंबंध हे बाकी इतर नोंदवायला गेलं तर ते ऑप्शन तिथं नाही, म्हणून आपल्याला फक्त आपला लाभार्थी जो घटक आहे तोच, म्हणजे गरोदर स्तनदा आणि आपले 0 ते 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे पालक आणि लाभार्थी एवढंच आपल्याला ती कुटुंब घ्यायचे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कुटुंब सर्वेक्षण कसं करायचं, कारण की माझ्या काही ताईंचे मला कमेंट आलेले आहेत, कारण की महिन्याची सुरुवात झाली आणि कुटुंब सर्वेक्षण करणं आपल्यासाठी आता हे गरजेचं आहे। जर तुमचं बाकी राहिलं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, पण आता जे करत असाल तर तुम्हाला आता इंग्रजीमध्येच जे लाभार्थ्यांची नावं टाकायची तर ती इंग्रजीत टाकावी लागतील। आणि आधी जो आपल्याला अपडेट आलेला होता गेल्या 8-9 महिन्यापूर्वी, तर तेव्हा मात्र मराठीमध्ये नाव तुम्हाला टाकता येणार होती। पण असो, आपल्याला आणखी वर जायचं, कारण की आता इथं वर होम पेजवर ते नाव कुटुंब सर्वेक्षण हे जे मॉड्यूल आहे ते नाही, तर ते अधिक या ऑप्शनवर जाऊन आपल्याला सापडणार आहे। मोर किंवा अधिक याच्यावर आपल्याला जायचं आहे। त्याच्यात गेल्यानंतर तुम्हाला कुटुंब सर्वेक्षण हे मॉड्यूल आपल्याला सापडणार आहे। तर आपल्याला ह्याला क्लिक करून कुटुंब सर्वेक्षण याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे। कुटुंब सर्वेक्षण याच्यामध्ये तुम्ही गेला तर तुम्ही आधीचे जे कुटुंब टाकले असतील तर तुमचे कुटुंब नक्कीच तुम्हाला दिसतील। आणि जर तुम्हाला वाटतं की आता दिसत नाही तर आपल्याला फक्त इथे जे आहे ते याला रिफ्रेश करायचं। हे रिफ्रेशचं बटन आहे, याला रिफ्रेश केलं म्हणजे आपल्याला लगेच जे कुटुंब आहे ते दिसतात। आणि तुम्ही जे नवीन कुटुंब नोंदवणार ते जर दिसत नसेल तर लगेच तुम्ही रिफ्रेश करायचं। 2-3 वेळेस रिफ्रेश केलं म्हणजे आपल्याला कुटुंब वाढलेले दिसतात। जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं कुटुंब संख्या असते आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला एकूण जो जेवढे आपण कुटुंब नोंदवले तेवढी सदस्य संख्या इथं असते। त्याच्यानंतर इथं मुलांची संख्या असते, मुलींची संख्या असते, आणि त्याच्यानंतर पालक आहे। तिथं प्रत्येक घटक आपल्याला दिलेला आहे तो बघायचा, त्या पद्धतीने आपलं कुटुंब सर्वेक्षण हे होतं। तर आपल्याला आता कुटुंब सर्वेक्षण, आता नवीन कुटुंब एखादं आलेलं आहे ते आपल्याला वाढवायचं असेल, किंवा आपल्याकडे अजून गरोदर स्तनदा मातांचं जे कुटुंब असेल ते आपण अजून ॲड केलं नसेल तर ते आपल्याला ॲड करायचं असेल, तर आपल्याला त्याच्यासाठी जर तुम्ही इथं पाहिलं तर आपल्याला इथं प्लसचं चिन्ह आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागतं। इथूनच आपल्याला जावं लागतं, इथून क्लिक केलं म्हणजे आपल्याला नवीन कुटुंब वाढवता येतं। तर आपण आता प्लसच्या चिन्हावर क्लिक करणार आहोत। इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे पर्याय उपलब्ध होतात बघा। प्रथमतः तुम्हाला कुटुंबाच्या प्रमुखाचे प्रोफाईल तयार करणे आवश्यक आहे। आई वडील किंवा पालक कुटुंबाचे प्रमुख असू शकतात, म्हणजे कोणीही कुटुंबाचं प्रमुख असू शकतं। आधी सांगत होते फक्त आई पाहिजे, तर तसं काही नाही बघा, तिथं स्पष्ट दिलेलं आहे। आपल्याला जे दिलेले गाईडलाईन्स असतात त्यात आपल्याला वाचायचे आहेत बघा। इथं जर तुम्ही पाहिलं, प्रथमतः तुम्हाला कुटुंबाच्या प्रमुखाचे प्रोफाईल तयार करणे आवश्यक आहे। आई वडील किंवा पालक कुटुंबाचे प्रमुख असू शकतात, म्हणजे कोणीही असू शकतं। तर आता जर तुमच्याकडे तुम्ही नोंदणी करत आहात तर नोंदणी करत असताना आई हाच घटक प्रथमतः महत्त्वाचा असतो, त्याच्यामुळे हाच ऑप्शन आपल्याला पहिले येतो, तो त्याच्यावर क्लिक करायचं। आणि जर आई अमृत असेल तरच मग मृतच्या ऑप्शनला क्लिक करायचं। तर समजा आई मेलेली असं समजा गृहीत धरून चालू, तर मृतच्या ऑप्शनला क्लिक केलं म्हणजे तुम्हाला पुढे ऑप्शन उपलब्ध होतात। मग वडील जिवंत आहेत का, तर वडील पण नाहीत का, तर जर तुम्ही याच्यावर क्लिक केलं तर तुमच्यासमोर पालक हा पर्याय उपलब्ध होतो बघा। इथं जर तुम्ही पाहिलं वडील पण जर तुम्ही याचं दाखवलं की वडील पण नाहीत, तर मग पालक हा पर्याय इथं उपलब्ध होतो। हा बघा, पालक हा पर्याय उपलब्ध होतो। आणि मग आपल्याला इथं प्रोफाईल तयार करायची असते, आणि ह्या कुटुंबाचा अर्थ काय याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं या ग्रीनवर
तर तुम्हाला ते देखील दिसणार आहे बघा. आपण त्याच्यावर क्लिक करू तर तिथे देखील दिलेले कन्सेप्ट बघा. फॅमिली कन्सेप्ट मदर फादर अँड चिल्ड्रन केस मदर अँड फादर एक्सपायर फॅमिली वूड, म्हणजे आपल्याला त्या कुटुंबातले आईवडील नाहीत म्हणून आपण पालक, तर अशा पद्धतीनं आहे. परंतु आपल्याला हे सगळं काहीच करायचं नाही आहे, हे फक्त तुम्हाला सांगून दिलं. परंतु आता मी फक्त जिवंत आई याच्यावर क्लिक करणार आहे. याच्यावर क्लिक केलं कारण की तशी फॅमिली कुटुंब नाहीच आहे, त्याच्यामुळे आई ह्या जिवंत याच्यावर ह्या ऑप्शनला क्लिक करणार. ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्ये जायचं. जे तुमचं राहिलं असेल ते काम करण्यासाठी आपल्याला पहिल्या ऑप्शनचाच उपयोग करायचा आहे. म्हणजे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्येच गरोदर माता आणि स्तनदा माता असतात, तर पहिले त्या जोडून घ्यायच्या, त्यांचे मुलं जोडून घ्यायची. त्याच्यानंतर मग जे लाभार्थी असतील तर त्यांच्यावरून तुम्ही म्हणजे समजा आई वडील यांची जोडणी आपल्याला करायची. पण आता पहिले आपल्याला ह्या ऑप्शनचा उपयोग करायचा आहे. म्हणजे गरोदर माता आणि स्तनदा माता याच्यामध्ये असतात ते त्या डायरेक्ट आपल्याला जोडता येतात. तर ह्या ऑप्शनला आपण जाणार आहोत. तर अशा पद्धतीने लिस्ट ओपन होते. मग याच्यातले तुमची कुठली माता तिचं कुटुंब जोडायचं बाकी येतं ते आपण याच्यावर क्लिक केलं का आपल्याला लगेच लक्षात येऊन जातं. तर माझं जे राहिलेलं ते मला माहिती आहे, आणि जर तुमच्या सगळ्याच माता जोडायच्या राहिलं असेल तर तुम्ही ते क्लिक करू शकता. आता 2 नंबरची माता आहे बघा. 2 नंबरची म्हणजे आता तुम्हाला दाखवते. पहिली पण क्लिक केली तर कशा पद्धतीचा मेसेज येईल. म्हणजे समजा आपण पहिली क्लिक केली, त्याच्यानंतर प्रक्रिया केली, खाली प्रक्रिया केल्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केली तर इथं दिसेल की दिस हेड इज ऑलरेडी ॲडेड, म्हणजे ही माता मी आधीच टाकलेली आहे, त्याच्यामुळे मला माहिती होतं. पण तुम्हाला दाखवण्यासाठी की असा मेसेज येतो, म्हणजे आपली ती माता आपण ऑलरेडी कुटुंबामध्ये घेतलेली आहे. आता मी दुसरं कुटुंब घेते. मला माहिती ही माता राहिलेलीच आहे, आणि त्याच्यानंतर प्रक्रिया केल्यावर मी क्लिक करणार. तर तिचं ऑप्शन ह्या पद्धतीनं ओपन होतं. ह्या पद्धतीनं ऑप्शन ओपन झालं, तिची सगळी माहिती येऊन जाते. मग आपल्याला इथं तिची वर्गवारी टाकायची आहे, तर ST कॅटेगरीची आहे, हे सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. धर्म आपल्याला टाकायचा आहे हिंदू असं आपल्याला निवडायचं आहे. अल्पसंख्याक नाही, अंगणवाडी केंद्रातील रहिवासी आहे का, होय. त्याच्यानंतर कुटुंब प्रमुख अशी नाची, आता हे स्वतःच आहे कारण की आपण हिचंच कुटुंब तयार करत आहोत, त्याच्यामुळे ते ऑप्शन येणार नाही. दुसऱ्या याला ते ऑप्शन येईल. त्याच्यानंतर विवाहित, आणि त्याच्यानंतर मग आता खाली तुमचं हे ऑप्शन आल्यानंतर मग इथं ऑप्शन येतं. मग आपल्याला याच्यावर क्लिक करावं लागतं. मग ती माता नेमकी गरोदर आहे का स्तनदा आहे तर ते आपल्याला क्लिक करावं लागतं. तर आपल्याला ती माता स्तनदा आहे, त्याच्यामुळे स्तनदा त्याच्यावर क्लिक करणार. त्याच्यानंतर ती आहारासाठी इच्छुक आहे का, तर पूरक आहारासाठी, तर आपल्याला होयवर क्लिक करायचं आहे. सगळी प्रोसेस करून मग आपल्याला, कारण की तिची माहिती जी आहे, तिचं नाव वगैरे सगळं आपल्याला, आधार क्रमांक सगळं, तिची जन्मतारीख सगळं आपल्याला इथं आलेलं आहे आधीच, कारण की ती आपल्या पोषण ट्रॅकरवर ती आधीच आपण नोंदवलेली, त्याच्यामुळे तिची माहिती असणार. आणि मग आपल्याला फक्त सबमिट करा आणि प्रक्रिया केल्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि यशस्वीरित्या सादर केली त्याच्यानंतर तिचं कुटुंबाच्या यादीमध्ये तिचं म्हणजे नाव येईल. आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला परत कुटुंबातील इतर सदस्य जोडायचे असतील तर मग आपल्याला प्लसच्या चिन्हावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केलं का त्याच्यानंतर आता ती स्तनदा माता आहे, म्हणजे तिचं बाळ देखील आहे. मग त्याच्यासाठी देखील, कारण ते पण पोषण ट्रॅकरलाच आहे, तर मग त्याच्यासाठी देखील आपल्याला पहिलंच ऑप्शन वापरावं लागेल. म्हणजे आपण आधी बाळ जोडून घेऊ, त्याच्यानंतर मग पती. बाळ जोडलं तर त्याच्यानंतर आता ते बाळ आपल्याला शोधायचं आहे. मग इथं ते बाळ कोणतं आहे, जी माता असते तिचं बाळ सुरुवातीलाच येत असतं. जर तुम्ही पाहिलं तर ते ॲप्लिकेशन आपल्याला पहिलेच दाखवून देते बघा. जर तुम्ही इथं पाहिलं ते बाळ इथं पण आहे, परंतु ते वरच येऊन गेलेलं आहे बघा. वरच येऊन गेले तर आपल्याला वरच इथं क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली प्रक्रिया केली हे ग्रीनमध्ये दिसलं का लगेच आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आता बाळाचं पण सगळी माहिती आलेली आहे. फक्त आपल्याला आता कुटुंब प्रमुख अशी नाते हे आपल्याला निवडायचं आहे. हे बघा, हे ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. मग आता हा मुलगा आहे, त्याच्यामुळे मुलगा, त्याच्यानंतर इतर येईल कारण की ते बाळ आहे. आणि त्याच्यानंतर ICD सेवांचा लाभ घेण्यास इच्छुक आहे का, तर आपण होयच म्हणायचं, कारण की आत्ता नाही पण पुढे तो मुलगा हेच होणार आहे. त्याच्यानंतर सबमिट करा आणि प्रक्रिया केल्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर विशेषतः सादर केली म्हणजे आपलं हा देखील बाळ ॲड झालेला आहे. बरं तुम्ही पाहिलं वर तो बाळ देखील ॲड झालेलं आहे. आणि आता पतीला आपल्याला ॲड करायचं, त्या कुटुंबातील त्या पतीला ॲड करायचं. तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला प्लसच्या चिन्हाला क्लिक करावं लागेल. आणि आता मात्र पती जो आहे तो पोषण ट्रॅकरला नाही, मग त्याच्यासाठी आपल्याला खालचं नवीन प्रोफाईल तयार करा, याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. आज जर तुम्हाला नवीन कुटुंब जोडायचं असेल तर ह्याच नवीन प्रोफाईल तयार करावर आपल्याला क्लिक करावं लागेल. आता माझी तिथलीच माता होती म्हणून मी डायरेक्ट त्याच्यावर गेले. आता नवीन प्रोफाईल करावर आपल्याला क्लिक करायचं आहे. मग आपल्याला इथं त्यांचा इथं आधार क्रमांक टाकायचे, त्याच्यानंतर नाव टाकायचे, त्याच्यानंतर लिंग टाकायचे, जन्मतारीख टाकायची आहे, त्याच्यानंतर नातं निवडा टाकायचं आहे. ते झाल्यानंतर मग आपल्याला
विवाहित टाकायचं आहे, इथं नाहीवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. तर आता ती माहिती मी सगळी टाकून घेते आणि तुम्हाला सबमिट करताना दाखवते. तर आधार क्रमांक टाकून झालेलं, नाव टाकून झालेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तर जन्मतारीख टाकायची. त्याच्यासाठी याला जर तुम्ही क्लिक केलं तर वर्ष सगळे ओपन होतात. इथं एक एक क्लिक करण्यापेक्षा आपल्याला डायरेक्ट इथं वर्षाच्या ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला सगळे वर्ष असेल तर वर्ष. तर बघा अशा पद्धतीनं वर्ष आले का आपल्याला खाली असं स्क्रोलिंग करत जायचं म्हणजे आपल्याला ते वर्ष सापडणार आहे. तर बघा 1990 आपल्याला वर्ष असे स्क्रोलिंग करत गेले की वर्ष सापडतं. नंतर त्याच्यावर आपल्याला क्लिक करून इथं ओकेवर क्लिक करायचं आहे. मग आता तुमचा महिना कोणता आहे तर या ॲरोला क्लिक करा, किंवा जर इकडे जायचं असेल तर इकडे क्लिक करू शकता, इकडे असेल तर इकडे क्लिक करू शकता. अशा पद्धतीने जो महिना असेल, कारण की हा एप्रिल महिना आहे त्याच्यामुळे तुमचा जन्म महिना कोणता आहे तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा आता त्या मुलाची मार्च महिन्याची 6 तारीख आहे, 6 आहे आणि त्याच्यानंतर मी ओकेवर क्लिक करणार. त्याच्यानंतर आपल्याला कुटुंब प्रमुख अशी नातं याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. नाव टाकून झालेलं आहे, लिंग टाकून झालं, जन्मतारीख टाकून झाली. आता कुटुंब प्रमुख अशी नातं आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा इथं पर्याय आहे नवरा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर हे सगळं टाकून झालेलं आहे. समाविष्ट करा आणि प्रक्रिया करावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सगळी माहिती आपली भरून झालेली बघा अशा पद्धतीने विवाहित येईल आणि नाही वर ऑप्शन येईल आणि त्याच्यानंतर आपल्याला समाविष्ट करा आणि प्रक्रिया करावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा यशस्वीरित्या सादर केली. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर इकडे नाव जोडलेलं आहे. तर म्हणजे आपल्या कुटुंबातील जेवढे आहेत जर तुम्ही पाहिले तर आपल्याला 1 2 3 आई स्वतः कुटुंब प्रमुख, आणि कुटुंब प्रमुख आई पण राहू शकते, वडील पण राहू शकतात. पण पोषण ट्रॅकरमध्ये जर माता असेल तर आपल्याला सोपं जातं, म्हणजे माता पण लगेच ॲड करता येते, जास्त माहिती भरावी लागत नाही. आणि मुलगा मुलगी हे पण आपल्याला लगेच ॲड करता येतं. आणि अजून त्यांच्या घरातच अजून जर दुसरं बाळ असेल तर ते देखील या पद्धतीने ॲड करता येतं. परंतु ही माता, हिचं एकच बाळ आहे आणि हे सगळं झाल्यानंतर तर त्यांचं कुटुंब पूर्ण झालं. आता केलीवर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे ते कुटुंब आपल्या पोषण ट्रॅकरला जुळून जातं. कारण आपल्याला इतर नाती घ्यायची नाही आहेत, ते ऑप्शनच आपल्याकडे नात्यासंबंधाचं नाही आहे. त्याच्यामुळे केलीवर क्लिक करणार आणि केलीवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही आकडा पाहिलेला होता की 190चा होता, परंतु मग आपल्याला तो 190चा आणि ते कुटुंब येण्यासाठी आपल्याला ह्या ॲरोला क्लिक करावं लागणार आहे. ह्या ॲरोला क्लिक केल्याशिवाय ते आपलं कुटुंब दिसणार नाही. 58 कुटुंब होते आणि 190 लोकसंख्या होती. ही गोलमध्ये जी आहे ती लोकसंख्या आहे आणि 58 कुटुंब येतात. तर आपल्याला 59 कुटुंब होणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी आपल्याला रिफ्रेश करत राहणं महत्त्वाचं आहे. रिफ्रेश केलं म्हणजे तुमचे कुटुंब हे वाढतात. तर बघा जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला रिफ्रेश केल्यानंतर तुमची जी संख्या आहे लोकसंख्या ती पण वाढली आणि कुटुंब देखील 59 झाले आणि 193 लोकसंख्या झाली. अशा पद्धतीने कुटुंब सर्वेक्षण जर तुमचं अपूर्ण असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता. सर्वप्रथम गरोदर स्तनदा यांचे कुटुंब पोषण ट्रॅकरला जाऊन पहिले ॲड करून घ्या आणि त्याच्यानंतर मग राहिलेले जे आता आपले लाभार्थी जोडपे असतील, म्हणजे आता चालू लग्न झालेले असतील तर त्यांची पण तुम्ही आता या सर्वमध्ये टाका, म्हणजे लगेच पोषण ट्रॅकरला ती माता जर गरोदर असेल तर तुम्हाला ती दिसेल. तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये कुटुंब सर्वेक्षण, कारण कुटुंब सर्वेक्षण हा आपल्या अंगणवाडीचा आत्मा आहे, तो आपला क्लिअर कट होणं खूप महत्त्वाचं आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला जातीचे वर्गवारी, कारण की आपल्याला आता ऑफलाईन देखील सर्वेक्षण याद्या तयार करायच्या आहेत आणि बऱ्याच जणांना कॅटेगरीचा प्रॉब्लेम येतो तो देखील मी व्हिडिओ लवकरच आणणार आहे. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.